सर्व खेळाडूंना सूचना असेल, आपण चहापान झाल्यानंतर जे काही आपले पॅकेट्स असतील ते आपण पॅकेट्स डस्टबिन बॅगमध्ये टाकायचे आहेत, डस्टबिनमध्ये टाकायचे आहेत. कोणीही मैदानाच्या आजूबाजूला पॅकेट्स आपण टाकू नका खाऊन झाल्यानंतर. ही विनंती आपल्या सर्व खेळाडूंना असणार आहे. पहिला चेंडू, स्पर्धेचा दुसरा दिवस. पहिल्याच बॉलवर एक सुरेख फटका, क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हर रिजन सीमारेषेच्या दिशेने. आणि जाणारा हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी मास्टर्स प्रीमियर लीग चौकार. खूप छान सुरुवात होतीये 4 धावांसोबत. आज दिवस मात्र नक्कीच दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून पारनेर तालुका संपर्क प्रमुख दादाभाऊ येणारे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर भोईवाडा पोलीस स्थानकाचे सन्माननीय ASI चंद्रकांत लावंड साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. खऱ्या अर्थाने या सर्व स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आयोजन समितीला नेहमीच सहकार्य करणारी 2 मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहेत. चंद्रकांत लावंड साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मास्टर्स प्रीमियर लीग 2022 च्या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आयोजन समितीला स्वागत करतोय. नेहमीच एक चांगलं क्रिकेट आज गेले 2 दिवस आपल्याला पाहायला मिळते. दिवसाची सुरुवात खऱ्या अर्थानं खूप छान पद्धतीने झाली. चौकारानं मात्र सुरुवात झाली होती. एक चौकार पहिल्या चेंडूवर आला होता. तदनंतर मात्र विकेट सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला झेल आपण पाहिलात आणि मग पहिला झटका लागतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. सलामीवीर जोडी आता मात्र तुटली जाते. पहिल्या विकेटचं पतन होताना दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. खूप छान सुरुवात झाली. आता मात्र नवीन फलंदाज उदय दळवी मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. अनंत बावकर ज्यांनी मात्र कालचा दिवस खऱ्या अर्थानं गाजवला असं म्हणावं लागेल. ते आता मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत. सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च करतायत. खऱ्या अर्थानं दोन्हीही चेंडूवर ज्या आलेल्या धावा आहेत त्या रमेश जाधवच्या बॅटमधून येतात. यावेळेला एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळते डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. पहिली धाव वेगानं पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न येस नो चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. थ्रो चांगला आहे. बॅकअप चांगल्या पद्धतीने केलंय. एकेरी धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एकेरी धाव अंकित केल्यानंतर धावफलक पुढे सरकतंय 6 धावांवरती. P1चं षटक प्रगतीपथावर. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळाडू आणि एक डीप मिड विकेट मध्ये खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात केलाय. पहिली दोन्ही षटकं ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं असतील. 6 षटकांचा खेळ आहे. षटक क्रमांक 1 सुरू करतायत गोलंदाजीची. खऱ्या अर्थानं सुरेख अशी सुरुवात होते फलंदाजांच्या माध्यमातून. या वेळेला सुद्धा चेंडू जाणार आहे अलॉंग विथ द कार्पेट 4 धावांसाठी मास्टर्स प्रीमियर लीग चौकार.
2 विकेट्स गमावले कोंढाणा संघाने. खऱ्या अर्थानं सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या यशाची यशोगाथा आपण ऐकली त्यांचा. आणि आज मात्र किल्ले कोंढाणा संघाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लढा देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरले, परंतु 2 मावळे तंबूच्या आसऱ्याला माघारी परतलेत. परंतु छत्रपती शिवरायांचा एक विक्रम आहे की खऱ्या अर्थानं कमी मावळ्यांना सोबत घेऊन मोठमोठ्या लढाया, मोठमोठे किल्ले महाराजांनी जिंकले. ही जिद्द, ही चिकाटी मात्र या सर्व खेळाडूंच्या अंगी असताना आपल्याला दिसतेय. 2 विकेट्स गमावलेत. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. किल्ले कोंढाणा संघाच्या खात्यामध्ये षटक क्रमांक 1 घेऊन आले होते अनंत बावकर, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कालचा दिवस गाजवला गेला. आज मात्र चांगली सुरुवात करताना दिसत आहेत. 2 विकेट्स पटकावत आहेत. 10 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च करतायत. नवीन गोलंदाज आनंद गोपाळ गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूनं एक छोटासा रनअप आहे आणि राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी आनंद गोपाळ गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर उदय दळवी आणि त्यांच्या जोडीला भूषण. हाफ ट्रॅकर चेंडू होता. 2 खेळाडूंच्या मधून मात्र चेंडूला वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढतायत. 1 धाव मिळवली जाते संघाच्या खात्यामध्ये. एकेरी धावेनं वाढ होताना दिसते. धावफलक पुढे सरकेल. 1वर 1 11 धावा. 9.43 करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात करताना दिसले दोन्ही फलंदाज. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये 2 विकेट जरूर गमावले, परंतु धावा मिळवल्या. दुहेरी अंकामध्ये धावफलकावर कुठेतरी बदल घडवून आणला. यावेळेला चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाठीमागे पाहायला मिळतंय. यष्ट्यांच्या मागे प्रवीण यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाठीमागे दिसत आहेत. प्रवीण वाघमारे. चांगली विकेट किपिंग, क्लोज विकेट किपिंग. रेग्युलर क्रिकेटर नसले तरी क्रिकेटवरचं प्रेम आणि क्रिकेटवरचं खऱ्या अर्थानं विश्वास आज मात्र प्रत्येकाच्याच मनामध्ये जागृत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ जरी नसला तरी भारतामधला सर्वाधिक लोकप्रिय खेळ जर जो कोणता असेल तर तो म्हणजे क्रिकेटचा खेळ. तो खेळ मात्र प्रत्येक गल्लीबोळात खेळला जातो, प्रत्येक रस्त्यावर खेळला जातो, प्रत्येक मैदानात खेळला जातो. प्रत्येकाच्या मनामनामध्ये क्रिकेट खेळलं जातं. व्हाईट बॉलचा इशारा पंच करुणाकर कोटियन आहेत आज पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांच्या जोडीला मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त पंच प्रवीण सी पाटील सर सुद्धा पंचांच्या भूमिकेत. टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज आणि नामवंत पंचांचं पॅनल आहे आजच्या दिवसामध्ये सुद्धा. सूर्यकांत आडाव सर सुद्धा आमच्यासोबत जुडले गेलेत. दरम्यान एक चांगला फटका या वेळेला येतोय. स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जाताना दिसतोय. मास्टर प्रीमियर लीग खणखणीत षटकार. भूषणच्या बॅटमधून या वेळेला मात्र आग ओकली जाते. बॅटचा फेस ओपन केलाय, कडक कडकडीत प्रहार केलाय. दुसऱ्या दिवसातला पहिला षटकार ठोकलाय भूषणने. या वेळेला स्लॉक स्वीप आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगली फिल्डिंग गॅदर केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दरम्यान सन्माननीय सुनीलजी मोरे साहेब या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. दादाभाऊ येणारे साहेब या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. लावण साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज मात्र स्पर्धेचा दुसरा दिवस उजाडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. किल्ले कोंढाणा आणि किल्ले पन्हाळा या 2 संघांमध्ये चालू झालेली दिवसाची पहिली मॅच. या वेळेला थोडंसं डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले, शफल झाले आणि मग अक्रॉस द लाईन येऊन आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला. शॉर्ट फाईन लेग मध्ये मात्र चेंडू जाऊन थांबला. चेंडूची फेक केली, चेंडू गॅदर केला गेला आणि मग 1 धाव मिळवली गेली फलंदाजांच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 2 घेऊन आनंद गोपाळ आलेत. आतापर्यंत 12 धावा खर्च केलेत आणि शेवटचा 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. स्ट्राईक एंडवर उदय दळवी. 22 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. या वेळेला कट केलाय. 2 खेळाडूंच्या मधून जागा शोधली आहे. रिकाम्या जागा भरा. चेंडू सीमा पार फरार. मिळतील धावा 4 आणि येतोय हा मास्टर्स प्रीमियर लीग चौकार. रिकामी जागा दिसली की ती भरून काढण्याचा प्रयत्न उदय दळवी खूप चांगल्या पद्धतीने करतात. या वेळेला ती रिकामी जागा भरून काढली. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये मात्र फटका खेळला. 2 खेळाडूंच्या मधून मात्र गॅप शोधत हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी.
खूप चांगली बॅटिंग. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 13 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा कोंढाणा संघाच्या खात्यामध्ये आहेत. एक आक्रमक सुरुवात झाली कारण पहिल्याच ओव्हरमध्ये आपले इरादे जाहीर केले होते. पहिल्या बॉलवरच आगाज केला होता या मॅचच्या धावफलकाचा. 4 धावांसोबत एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटका खेळला होता. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकत मात्र या दिवसाची सुरुवात झाली. आणि मग पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये एक षटकार सुद्धा आलाय आणि त्याचबरोबर शेवटच्या बॉलवर एक चौकार सुद्धा आलाय. अशा पद्धतीने मात्र 16 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये आनंद गोपाळ यांनी वैयक्तिक पहिल्या षटकात खर्च केल्या आणि 26 धावा 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात कोंढाणा संघाच्या खात्यामध्ये आहेत. अपडेट केले नाही त्यांनी ना. अरे हे आउट झाले. भूषण पवार आणि रमेश जाधव खेळतात. नाही नाही त्याच्या मोबाईल मध्ये काय झालं लक्ष ठेवा प्रशांत. आपल्या प्लेयरचं नाव मॅन्युअल प्रशांत नाव सांग ना. प्रॉब्लेम होईल मग माझा मोबाईल बंद झाला मग काय करणार. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात होतीये. नवीन गोलंदाजी मार्कवरती येताना दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. मागे बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक आहेत परंतु या वेळेला फंबल होतील थोडंसं हा चेंडूला अडवताना आणि तिसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि खराब थ्रोचा फायदा मात्र फलंदाज जरूर उचलतील. परिणामी मात्र आणखीन एक धाव म्हणजेच 2 धावा सहज पूर्ण झाल्या आणि ओव्हर थ्रोमुळे आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. एकूण 3 धावा पहिल्या चेंडूवरती. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 घेऊन षटक क्रमांक 3 घेऊन शंकर सूर्यवंशी सज्ज झालेत. कट केलाय बॉल. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला रोखलं जातंय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. या वेळेला फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली जाईल. एकेरी धाब्यावर समाधानी राहतील दोन्ही फलंदाज. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केलेत. रमेश जाधव आणि भूषण अशी 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दरम्यान या वेळेला लॉफ्टेड स्ट्रोक आहे. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. अंगावर घेतला परंतु शिंगावर घेता आलं नाहीये चेंडूला. या वेळेला छातीवर लागतोय आणि मैदानाचा टप्पा घेतोय. जीवनदान फलंदाजाला मिळेल आणि फलंदाजाला जीवनदानासोबतच 2 धावांची वाढ धावफलकावर. 32 रन्स ऑन दी बोर्ड. 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 2.3 षटकांच्या समाप्ती अखेरीस. रमेश जाधव खूप चांगली फलंदाजी करतायत. एक षटकार मात्र त्यांच्या बॅटमधून आलेला आपण भूषणच्या बॅटमधून पाहिला मगाशी. या वेळेला थोडासा मिसटाईम होतोय. फटका मात्र फसतोय मिड ऑन वाईडिश मिड विकेट मध्ये मात्र हा चेंडू जाताना अडवला गेलाय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. एकेरी धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. एकेरी धावेनं धावफलक पुढे सरकेल. 33 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स इन द एंड ऑफ 2.4 ओव्हर्स. 2.4 षटकांची समाप्ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा धावफलकावरती. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल अक्रॉस द लाईन आले आणि चेंडूला धाडतायत स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पाठीमागे क्षेत्ररक्षक उपस्थित. खऱ्या अर्थानं हा मोठा फटका खेळण्याचा इरादा दिसत होता परंतु तितकासा चांगला संपर्क चेंडू आणि बॅट मध्ये होत नाहीये. परिणामी अलॉंग विथ द कार्पेट चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन सीमा रेषेच्या क्षेत्राच्या खेळाडूच्या हातामध्ये. ज्या ठिकाणी मात्र 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. एकेरी धावेनं मात्र धावफलक पुढे सरक. 34 धावा. या वेळेला मात्र ब्युटिफुल स्ट्रोक. हवाई फायर. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी शेवटच्या बॉलवर आलेला हा खणखणीत मास्टर्स प्रीमियर लीग षटकार. ठोकायची सुपारी कितीची आहे? 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा धावफलकावरती कोंढाणा संघाच्या खात्यामध्ये दिसत आहेत. म्हणजे एक चांगली सुरुवात, एक विस्फोटक सुरुवात आपल्याला आजच्या दिवसात होताना दिसते. खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलवर ज्या वेळेला चौकार ठोकला गेला त्या चौकारानंतर मात्र कुठेतरी आपले इरादे जाहीर केले होते. फलंदाजांनी ठरवलं होतं, मानस केला होता, आत्मविश्वासी बॅटिंग केली होती पहिल्या बॉल पासून. आणि मग सलामीवीर 2 फलंदाज जरी बाद झाले असले
तरी भूषण आणि रमेश जाधव काही थांबायचं नाव घेत नाही. कोणत्याही प्रकारचं प्रेशर नाहीये, कोणत्याही प्रकारचा तणाव त्यांच्या खांद्यावर दिसत नाहीये. पुरेपूर हात खोलून बॅटिंग केली जाते. चांगले मोठे फटके येत आहेत. भूषणच्या बॅटमधून 2 षटकार आतापर्यंत ठोकले गेलेत. भूषण 8 चेंडू आणि 22 धावांवर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. संघाचा धावफलक जे आहे ते 40 धावांवर नेऊन भूषणनं पोहोचवलंय. खूप चांगली फलंदाजी झाली आहे पहिल्या इनिंगमध्ये. शंकर सूर्यवंशीने 1 षटक हाताळलं, 14 धावा त्याने खर्च केल्या. आनंद गोपाळने 1 षटक हाताळलं, त्याच्या षटकात मात्र 16 धावा खर्च झालेल्या आपण पाहिल्या. आणि त्याचबरोबर पहिल्या ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा अनंत बावकर यांनी एकूण 13 धावा खर्च केल्या होत्या. दुहेरी अंकामध्ये होतं धावफलक. It's Masters Premier League. तर आपण चर्चा करत होतो गोलंदाजांच्या बाबतीत. ज्या ठिकाणी मात्र पहिलं षटक हाताळलं ते अनंत बावकर यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स पटकावत 10 धावा खर्च केल्या. जे 2 विकेट्स आपल्याला स्कोर कार्डवर दिसत आहेत, खऱ्या अर्थानं 2 विकेट्स गमावलेत किल्ले कोंडाणा संघाने. ते दोन्हीही विकेट्स अनंत बावकर यांच्या खात्यामध्ये. 10 धावा त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या. आनंद गोपाळ दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 षटक हाताळलं असताना 16 धावा त्यांनी खर्च केल्या. आणि शंकर सूर्यवंशी तिसरं षटक हाताळत असताना 14 धावा खर्च करतायत. एकूण 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील त्या कोंडाणा संघाच्या खात्यामध्ये. खूप चांगली सुरेख अशी सुरुवात आपल्याला होताना दिसते. विस्फोटक अशी सुरुवात खऱ्या अर्थानं होताना दिसते ती कोंडाणा संघाकडून. खूप चांगली फलंदाजी झाली आहे पहिल्या 3 ओव्हरमध्ये. आता मात्र उर्वरित 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. त्या 3 ओव्हरमध्ये किती धावा जमवतील हे 2 फलंदाज हे मात्र बघावं लागेल. मास्टर्स प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं आणि उपस्थित सर्व क्रिकेटप्रेमी, क्रिकेट रसिक मायबाप जनतेचं मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. गॅदर चांगल्या पद्धतीने केलंय, परंतु थ्रो थोडासा अंगापासून आणि यष्ट्यांपासून लांब फेकला गेला होता. त्याला मात्र गॅदर चांगल्या पद्धतीने केलं, परंतु यष्ट्या उद्ध्वस्त करण्यात नाकामयाब ठरले. परिणामी 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 42 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 4थं षटक प्रगतीपथावर येतंय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झाला. आता मात्र एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडूला रोखलं गेलंय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 3.2 षटकांच्या समाप्ती अखेरीस भूषण आणि रमेश जाधव अशी 2 फलंदाजांची जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र वैयक्तिक दुसरं षटक घेऊन अनंत बावकरच्या या बॉलवर मोठा प्रहार. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल हातातून सुटलाय आणि झेल सुटून मात्र या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु तो प्रयत्न सुद्धा असफल ठरलाय आणि हा बॉल जाणार आहे सीमारेषेच्या पलीकडे. मास्टर्स प्रीमियर लीग चौकार. सरळ हाताने बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. अनंत बावकर वरती हल्ले चढवण्याचा प्रयत्न होतोय आणि तो प्रयत्न यशस्वी ठरलाय. 4 धावा येत आहेत या चेंडूवरती. खूप चांगली फलंदाजी आज मात्र पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर असं पाहायला गेलं तर आपण एक करो वा मरोची स्थिती आहे आज सर्व संघांवरती, कारण महत्त्वाच्या मॅचेस आहेत. कालच्या दिवसामध्ये खूप चांगला क्रिकेटचा खेळ आपण अनुभवलाय. उपिन दशरथला आपण कालच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी करताना पाहिलं. त्याचबरोबर अनंत बावकर हे नाव पुन्हा एकदा आज मैदानाच्या माध्यमातून आपल्याला समोर येताना दिसतंय. गोलंदाजी मार्कवर अनंत बावकर आहेत. यावेळेला थोडासा हाफ ट्रॅकर होता. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट मात्र भिरकावली होती. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये. चेंडू मात्र बॅटच्या वरून ट्रॅव्हल करतोय. विकेट किपर मात्र चांगलं काम करतायत पाठीमागे. खूप चांगले यष्टीरक्षण. भूषण मात्र वैयक्तिक 10 चेंडू आणि 26 धावांवर बॅटिंग करतोय मैदानात. रमेश जाधव त्यांना 7 चेंडू आणि 10 धावांची साथ देत आहेत. यावेळेला कट केला जातोय. बॅटची कडा घेतली आहे. शॉर्ट थर्डमॅन मध्ये जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत.
एकेरी धावेवर रोखलं जाईल फलंदाजांना. षटक क्रमांक वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं चौथं षटक हाताळत आहेत अनंत बावकर. 1.5 षटकांमध्ये 18 धावा त्यांनी खर्च केल्या. 2 विकेट जे आहेत ते पुरेपूर अनंत बावकर यांच्या खात्यामध्ये. शेवटचा एक चेंडू शिल्लक. लास्ट 1 बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. एबीचा हा बॉल या वेळेला नक्कीच एक चांगला चेंडू पडताना जातोय पंचांकडून. बारीक लक्ष आहे पंचांचं. करुणाकर कोटियन स्टेट अंपायरच्या भूमिकेत, स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत जर आपण पाहिलात तर प्रवीण सिंह पाटील सर, मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त पंचांचं पॅनल आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सूर्यकांत आढाव सर सुद्धा पुढील मॅचमध्ये आपल्यासोबत जोडले जातील गेम शॉट्स लाईव्हच्या माध्यमातून. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 48 धावा धावफलकावरती आहेत कोंढाणा संघाच्या खात्यामध्ये. अतिशय नीट अँड क्लीन असं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते गेम शॉट्स लाईव्हच्या माध्यमातून. युट्यूब माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित होतीये. क्रिक हिरोजच्या माध्यमातून आज मात्र लाईव्ह स्कोर अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. समालोचन कक्षातून 3 वेगवेगळे आवाज आपल्याला ऐकायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर आमच्यासोबत जुळले गेलेत. त्याचबरोबर माझे सहकारी समालोचक मित्र नायगावचा एक गोड आवाज ओंकार पाटील आमच्यासोबत आहेत समालोचन कक्षामध्ये. नवीन ओव्हरची सुरुवात. या वेळेला मात्र पुन्हा एकदा मागणी केली पंचांकडे व्हाईट बॉलसाठी, परंतु अक्रॉस द लाईन आले होते. यष्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल करताना बॉल दिसला. लेगस्टिकच्या थोडासा वरून ट्रॅव्हल करणारा बॉल होता. त्या ठिकाणी पंचांनी मात्र बारीक लक्ष ठेवलं चेंडूवरती आणि मग आनंद गोपाळ वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना पहिला चेंडू खूप चांगल्या रीतीनं या वेळेला थोडासा वेग वाढवला, गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. गतीचं उत्तर मात्र फलंदाजाकडे नव्हतं. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडूनं सांगता होते. आनंद गोपाळ वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 5वं षटक घेऊन आलेत गोलंदाजी मार्कवर. 2 गड्यांच्या मोबदल्यात 48 धावा धावफलकावरती कोंढाणा संघाच्या खात्यामध्ये. कट करतायत या वेळेला हवेमध्ये बराचसा काळ. चेंडू पाठीमागे मात्र 1-2 नव्हे तर 3 खेळाडू चेंडूला अडवण्यासाठी धावले. एका चेंडूनं मात्र नक्कीच ही धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. तिसरा चेंडू होता या षटकातील. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर आहे. 49 धावा धावफलकावरती. सन्माननीय प्रशांत म्हात्रे सर, आपल्याला विनंती असेल आपण कृपया व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. आज आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आपण करणार आहोत. खऱ्या अर्थानं आपल्या नजीकचं पोलीस प्रशासन, भोईवाडा पोलीस स्थानकाचे सन्माननीय ASI, ज्यांचं मात्र प्रत्येक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला अनमोल असं या स्पर्धेसाठी सहकार्य लाभत असतं. तर सन्माननीय चंद्रकांत लावंड साहेबांचा या ठिकाणी आपण एक यथोचित सन्मान, यथोचित सत्कार या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख म्हणून प्रशांत म्हात्रे सर यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांना मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे. खूप चांगलं आयोजन आणि या संपूर्ण स्पर्धेची दारोमदार ज्यांच्या खांद्यावर आहे. या वेळेला चांगला स्ट्रोक हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक स्ट्रेट इन टू दी बास्केट. विकेटचं पतन. तर मित्रांनो, आपल्यामध्ये सन्मान्य चंद्रकांतजी लावंड साहेब ASI भोईवाडा पोलीस स्टेशन, त्यांचा आपण सत्कार करतोय. महाराष्ट्र पोलीससाठी एकच गोष्ट सांगू इच्छितो, माणूस उभा आहे वर्दीतला आणि म्हणूनच सण साजरा होतोय गर्दीतला. तर महाराष्ट्र पोलिसाचा आम्हाला अभिमान आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. डोळ्यापुढे ठेवत सर भोईवाडा पोलीस स्टेशन आणि नागरिकांची आपली सेवा करीत आहात. आपला खूप खूप आभार. मित्रांनो, आता पुढील सत्कार आपण दादाभाऊ येणारे यांचा आता आपण शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन एक सत्कार करणार आहोत. खूप खूप धन्यवाद सर, या स्पर्धेला भेट दिली. संजय घोरपडे यांचा शुभ हस्ते सन्मान्य सुनील मोरे साहेब, प्राण प्रश्नांची जाणीव असणारे आपले सुनील भाऊ, आणि त्यांचा हा भव्य सत्कार. आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा सुनीलजी मोरे. आपण खूप प्रगती करावी, जनसेवा करीत राहावे आणि भरघोस यश तुम्हाला मिळावा अशी आमच्याकडून शुभेच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद मान्यवरांचं.
आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. खऱ्या अर्थाने या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी आपण जी अनमोल अशी उपस्थिती दर्शवलात त्याबद्दल सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि असंच सहकारी आमच्या आयोजन समितीला, आमच्या या क्रिकेट स्पर्धेला वर्षानुवर्ष लाभत राहो हीच आम्ही आई जगदंबे चरणी प्रार्थना सुद्धा करतोय. खूप खूप धन्यवाद मोरे साहेब, खूप खूप धन्यवाद दादाभाऊ येणारे साहेब, आणि त्याचबरोबर खूप खूप धन्यवाद लावंड साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. तर वळतोय चालू असलेल्या मॅचकडे, ज्या ठिकाणी मात्र खूप चांगली स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कोंढाणा विरुद्ध पन्हाळा या दोन संघांमध्ये चालू असलेला सामना आपण बघतोय. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 गडी गमावलेत. कोंढाणा संघाने 52 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावलेत. खऱ्या अर्थाने एका बाजूने किल्ला लढवण्याचं काम ज्या पद्धतीनं मात्र कालचा दिवस आपण जर पाहिला तर चर्चा आम्ही केली होती कोंढाणा संघाची, त्याचबरोबर पन्हाळा संघाची, ज्या ठिकाणी मात्र गड आला पण सिंह गेला अशी उपमा ज्या व्यक्तीला दिली गेली ती सुभेदार तानाजी मालुसरे यांची. आणि कोंढाणा संघाच्या माध्यमातून आज मात्र तो सिंह म्हणून मैदानात उपस्थित राहिलाय, तो म्हणजे भूषण. 15 चेंडू आणि 29 धावांची एक विस्फोटक फलंदाजी आज त्यांनी सादर केली आपल्या संघासाठी. खूप चांगलं आयोजन, तितकंच सुसज्ज असं मैदान, प्रगल्भ असं व्यासपीठ, नीट अँड क्लीन असं थेट प्रक्षेपण, खेळाडूंसाठी डगआउट्स उभारले गेलेत, चहा पाण्याची सोय केली गेली आहे, एक चांगला सेल्फी पॉईंट उभारला गेला आहे, प्रेझेंटेशन बॉक्स, खूप सारी पारितोषिकं, किलरचा परफ्यूम आपण पाहिला कालच्या दिवसामध्ये. आजही प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅचला आपण एक आकर्षक अशी ट्रॉफी आणि किलरचा परफ्यूम बॉडी स्प्रे देणार आहोत. लाईव्ह अपडेट्स स्कोरच्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. क्रिक हिरोजच्या माध्यमातून चांगलं समालोचन आपण ऐकतात. खूप चांगलं नियोजन केलं आहे आणि स्पर्धा प्रमुख म्हणून प्रशांत म्हात्रे सर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं आम्ही करावं तितकं कौतुक कमी आहे. खरं तर या स्पर्धेचं पहिलं पर्व आहे, परंतु असं जाणीव करून देत नाही आहेत या आयोजनाबरोबर की ज्या पद्धतीचं हे नियोजन आहे, ज्या पद्धतीचं हे आयोजन आहे, खऱ्या अर्थानं असं वाटतं की वर्षानुवर्ष ही स्पर्धा सुरू आहे, वर्षानुवर्ष या स्पर्धेला एक मोठी कारकीर्द आहे, अशा पद्धतीचे हे नियोजन आहे. आणि त्याबद्दल स्पर्धा प्रमुख म्हणून प्रशांत म्हात्रे सर आणि त्यांची सर्व जी सहकारी टीम आहे, ज्यांनी या स्पर्धा आयोजित करण्यासाठी सहकार्य केले, मग संघ मालक असतील, संघ व्यवस्थापक असतील, त्याचबरोबर संघ नायक असतील, ज्यांनी खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये एक चांगला खेळ सादर करण्याचा निश्चय केला आहे, ते सर्व संघ नायक, संघ मालक आणि संघ व्यवस्थापकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष अभिनंदन असेल. हाफ ट्रॅकर बॉल होता, थोडंसं गतीमध्ये परिवर्तन, यावेळेला मात्र वेग काढून घेतला गेला होता चेंडूमधला. फसवा चेंडू ठरला फलंदाजासाठी. 22चा इशारा येतोय पंच करुणाकर कोटियन सरांकडून. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 या वेळेला लागू केला जातोय. धावफलक पुढे सरकेल 1 धावेनं. 3 गड्यांच्या मोबदल्यात 53 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर, षटक क्रमांक 6. 5.2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 चेंडू शिल्लक. खूप चांगला फटका. या वेळेला मात्र लॉफ्टेड स्ट्रोक आहे. खेळाडूंच्या डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, शर्यत लागली आहे चेंडू आणि खेळाडूमध्ये. या वेळेला शर्यतीत खेळाडू जिंकलाय, चेंडूला अडवलंय, चेंडूवर रोख लगावली आहे, चेंडूवर ताबा मिळवलाय, चेंडूची फेक केली आहे आणि मग फलंदाजाने तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 2 धावा धावले, त्यापैकी 1 धाव अर्धवट काढली गेली आहे. 1 शॉट रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मगाशीच आम्ही एक माहिती मिळवली आहे. खरं तर आनंद गोपाळ हा खेळाडू जो आपण पाहिला गोलंदाजी करताना विक्रोळी संघाच्या माध्यमातून अमोल म्हात्रे सरांच्या कॅप्टन्सीखाली त्यांनी क्रिकेटचा खेळ खेळलाय, अनुभवलाय, खूप चांगलं क्रिकेट खेळतात. आज मात्र मास्टर्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून आनंद गोपाळ बऱ्याच वेळानंतर आपल्याला आज या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाजी करताना दिसले. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. पुन्हा एकदा अतिरिक्त धावांनी धावफलक पुढे सरकणार आहे. 56 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. 56 धावा. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल. या वेळेला चेंडूला अडवण्याची कोणतीही संधी क्षेत्ररक्षकाकडे नसणार आहे. हा बॉल जाणार आहे सरळ फाईन लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी उत्तुंग आसमानी मास्टर्स प्रीमियर लीग षटकार. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अर्धवट विकेटवर टाकला गेलेला हा चेंडू होता. खेळपट्टीच्या अगदी मध्यावरती टाकला गेलेला हा चेंडू होता. त्याला मात्र अक्रॉस द लाईन आले, बॉडी बॅलन्स केलं
आणि चेंडूला धाडून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. या वेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. पहिली धाव वेगानं पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेची कोणतीही माग नाही. 22चा इशारा पंचांकडून येतोय. एकेरी धावेनं धावफलक पुढे सरकेल. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 63 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गती काढून घेतली आहे चेंडू मधली. काल जशी आपण चर्चा केली होती सर श्रीकांत चंदनखेडे यांच्या गोलंदाजीची, थोडासा दिशाहीन आहे यावेळेला. अवे फ्रॉम द बॉडीचा मारा केलाय. आउट ऑफ दी ऑफ स्टंप, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅट्समन असं म्हणावं लागेल. कारण पंच दोन्ही हात पसरवतायत, गाईड करतायत गोलंदाजाला की हा खूपच बाहेर जातोय आणि मग अतिरिक्त धावांनी धावफलक पुढे सरकेल. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 65 धावा, 65 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा गती काढून घेणारा हा चेंडू. खऱ्या अर्थानं ऍक्शन जर आपण गोलंदाजाची पाहिलात तर ऍक्शनमध्ये तितकासा जोर नाहीये आणि गोलंदाजीत वेग मात्र तितकासा नाहीये, परंतु अचूक टप्पा आणि अचूक लाईन अँड लेन्थ सोबत गोलंदाजी करताना पाहायला मिळाले गोलंदाज श्रीकांत चंदनखेडे. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 6 षटकांमध्ये जर आपण पाहिलात तर एकूण धावफलकावरती धावा जर आपल्याला पाहायचं असेल तर 66 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात कोंढाणा संघानं बनवलेत आणि जिंकण्यासाठी 67 धावांची गरज आहे. दरम्यान आपण पुढील मॅचचा टॉस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पूर्ण करणार आहोत. किल्ले अजिंक्य तारा आणि किल्ले पुरंदर या 2 संघांमध्ये आजच्या दिवसातील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. तर किल्ले अजिंक्य तारा आणि किल्ले पुरंदर संघाला मी विनंती करतोय की आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पोचा. ज्या ठिकाणी मात्र माझे सहकारी समालोचक मित्र ओमकार पाटील आपल्यासोबत जोडले जातील. आणि जिंकण्यासाठी आपण जर चालू असलेल्या सामन्याकडे लक्ष टाकलं तर किल्ले पन्हाळा संघाला 67 धावांची गरज 6 षटकांमध्ये. 36 चेंडू आणि 67 धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहेत किल्ले पन्हाळा संघाला. खूप चांगली बॅटिंग केली आहे. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल ते भूषणचं. उदय दळवी 4 चेंडूंमध्ये 9 धावा करत बाद झाले. अमित पालवेनं चांगलं फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला, परंतु यावेळेला शून्याचा चष्मा घालून अमित पालवेला माघारी परतावं लागलं. रमेश जाधवनं चांगली साथ दिली ती भूषणला. 10 चेंडू 12 धावा त्यांनी बनवल्या. 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. भूषणनं मात्र रनआउट होताना आपण त्याला पाहिलं, ज्यामध्ये 20 चेंडू आणि 36 धावांची एक विस्फोटक खेळी, ज्यामध्ये 1 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. तर जातोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी पुढील मॅचचा टॉस पूर्ण केला जाणार आहे. किल्ले अजिंक्य तारा आणि किल्ले पुरंदर. चेक चला, किल्ले अजिंक्य तारा आणि किल्ले पुरंदर दोन्ही संघांचे संघनायक प्लीज यायचंय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मी अंकल सरांना विनंती करेन आपण देखील यायचंय. किल्ले अजिंक्य तारा चला, संघनायक बोधी कॅप्टन्स लवकर यायचंय. किल्ले पुरंदर किल्ले अजिंक्य तारा संघनायकांनी यायचं. सर या. चला, अजिंक्य तारा दोन्ही संघाचे संघनायक आपल्या सोबत जोडले जात आहेत. टॉस करणार आहोत आपण नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला किल्ले अजिंक्य तारा तर दुसऱ्या बाजूला किल्ले पुरंदर. नितीन अंकलगी सरांच्या शुभ हस्ते आपण, अनिल अंकलगी सरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. यावेळी नाणं जात आहे अजिंक्य तारा संघाच्या बाजूने. नाणेफेकीचा कौल. तर अजिंक्य तारा संघ, आपला निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करणार. क्षेत्ररक्षण कालचा दिवस आपला खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला. ज्या प्रकारचं मैदान आहे, आजूबाजूची परिस्थिती, सध्या मैदानाची निश्चितच आपल्याला अंदाज आलेला असेल. खेळपट्टीचा खूप चांगल्या प्रकारे कितपत धावसंख्या घेण्या संख्येमध्ये समोरच्या संघाला रोखण्याचा आपला इरादा असेल क्षेत्ररक्षण करत असताना. समोरचा संघ अतिशय तुल्यबळ आहे याची पूर्ण कल्पना आम्हाला आहे. त्याच्यामुळे त्यांच्याविषयी अंदाज बांधणं हे अतिशय अवघड आहे. बट वी ट्राय आवर लेवल बेस्ट टू त्यांना आपण कमीत कमी 70 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. सर, शुभेच्छा असतील आपल्याला
त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पुरंदरचा संघ पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे निश्चितच समोरच्या संघाने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, त्यामुळे आपल्याला प्रथम बॅटिंग करायची आहे. आणि कालचा दिवस जर पाहायचा झाला तर प्रत्येक प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघांचे जर ॲव्हरेज काढायचं झालं तर खूप चांगल्या प्रकारे विनिंग पर्सेंटेज त्यांचं होतं. तर आता तुम्हाला बॅटिंग करायची संधी मिळते. कोणत्या इराद्याने मैदानामध्ये उतरण्याचा प्रयत्न असेल? काल चांगली बॅटिंग झालेली नाही आमची. आज अजिंक्य तारा साहेबांची टीम ही चांगली बेस्ट टीम आहे, नो डाऊट्स त्याला. आज आम्ही प्रयत्न करू की चांगली बॅटिंग करू मी. आणि साहेबांचा तर मी फॅनच आहे. आय लव्ह यू सर, रिअली सर, आय लव्ह यू. दोन्ही संघाने आमच्या शुभेच्छा असतील. प्रेझेंटेशन बॉक्समधून या निश्चितच टॉस संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल. अजिंक्यतारा संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केलेला पाहायला मिळतोय. यानंतर आपण वळणार आहोत पुन्हा एकदा चालू सामन्याकडे. वर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. कुछ बराबर दिख ही नहीं रहा है. इट्स ओके यार, चिल बात. अरे मुझे मोबाइल पे मैच रिकॉर्ड करना है नेक्स्ट टू इम्पॉसिबल. इट्स पॉसिबल नाउ. वो कैसे? तेरी पहली रन गेम करके लाइफ में मचाल हो उनका शिकस्त. यस, now watch it time. Get out of the ground. Now professionally streamed sports events live with features like slow motion replays, scorecards, highlights, and a lot more. You play the game, we capture the frame. शुभाची यान पेटव हेरान घडवू या चल बदल. खेळू MPL चल, जिंकू MPL चल. खेळू MPL चल, जिंकू MPL चल. It's Masters Premier League. चला फिल्डिंग लावण्याची लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची दोन्ही संघांना विनंती असेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं, तर राजमाता जिजाऊ ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती. आणि ज्या निश्चितच वारसदाराने ह्या देखणं स्वप्न आपल्या खांद्यांवरती लिहिलं पेललं असे राजे शंभू छत्रपती. या सर्वांनाच अभिवादन करून चला सुरू करूया आपण या क्रिकेटच्या रंगारंग सोहळ्याला. तर अर्थातच ज्याचं नाव आहे मास्टर्स प्रीमियर लीग. याचा पंचांचा इशारा येईल. सेकंड इनिंगला इथं मात्र सुरुवात होत असताना 63 धावांचं लक्ष समोर असणार आहे. माफ करा 67. किल्ले पन्हाळा ज्या संघाच्या माध्यमातून कालचा दिवस जर पाहायचा झाला तर निश्चितच ज्या संघाच्या बॅटर्सने सर्वांनाच इम्प्रेस केलं. पहिला चेंडू आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउटचा प्रयत्न झाला आहे. पदिलाला ते दाखवत असताना बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचत ऑन साईडला दिशेला निश्चितच दिशा दिली जाते. चेंडूला गाईड केलं जात आहे. पॉवर प्लेचा असणारे पहिली 2 षटकं आपल्याला पाहायला मिळतील आणि या 2 षटकांचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचा प्रयत्न पन्हाळा संघ करेल. काल खूप चांगला मोठा विजय पन्हाळा संघाच्या माध्यमातून अर्जित केला गेला आहे आणि या मॅचमध्ये देखील विजय प्रस्थापित करत नक्कीच सेमीफायनलची प्रवेशद्वार आपल्या संघासाठी ओपन करण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाजी मार्कवरती आशिष आपल्याला पाहायला मिळतील.
चंद्रकांत अंगारे आणि त्याच्या साथीला आपल्याला पाहायला मिळतात आनंद गोपाळ. ही जोडी खेळपट्टीवरती पन्हाळा संघासाठी तर निश्चितच आपण पाहतो यावी. आशिष सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा षटकाची सुरुवात खूप चांगल्या प्रकारे झाली आतापर्यंत. बॅकफुटला येत असताना केवळ मोडलं जातं यावी मनगडाच्या सहाय्याने स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडूला एका धावेसाठी. एक धाव घेत असताना आपण पाहतोय धावफलक जाईल तो 4 या धावसंख्येवरती. 4 रन्स ऑन दी बोर्ड. ज्या प्रकारचा कालचा दिवस राहिला प्रत्येक संघाने पहिल्या षटकात निश्चितच थोडंफार सेट होण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्या षटकापासून गेअर चेंज केलेले आपण पाहिलेत. या रनचेसला कशा प्रकारे अप्रोच करतात पन्हाळा संघ. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो आहे. स्लॉट मध्ये होता, रडार मध्ये होता, त्याला मात्र धाडून दिलं जात आहे मिड विकेट झोन मध्ये मोठ्या षटकारासाठी. आनंद गोपाळ निश्चितच आपण पाहिलं विक्रोन सारख्या संघासारख्या एका मातबर संघातून आनंद गोपाळ यांना आपण खेळताना पाहिलंय. निश्चितच एक दांडगा अनुभव आहे, क्रिकेटिंग सेन्स आहे आणि खूप चांगला जो सराव, त्या सरावाच्या माध्यमातून जे पारंगत्व प्राप्त झालंय त्याचं मात्र इथे प्रत्यय आणून देत असताना हलकासा चेंडू आपल्या रडारमध्ये पाहिला आणि त्या चेंडूला मात्र धाडून दिले आहे सीमारेषेच्या बाहेर. यावी समोरच्या दिशेने पाहायला मिळतोय एक चांगला ड्राईव्ह या स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून हा चौकार प्राप्त केला जाईल. हाफ वॉली चेंडू जेव्हा जेव्हा पाहायला मिळत आहेत तेव्हावरती मात्र निश्चितच आक्रमण केली जात आहेत आणि आक्रमण करत असताना आनंद गोपाळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच आपल्या संघाला कुठे ना कुठेतरी एक चांगली क्विक स्टार्ट मिळवून देण्याच्या प्रयत्नात. संख्या दाखलकरती पाहायला मिळेल ती 14. 14 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळी रूम प्राप्त झाला, स्लाइस केलं जात आहे अपर कटच्या माध्यमातून या चेंडूला धाडून दिलं जात आहे पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. या षटकाला मात्र बरंचसं मोठं केलं, कॅपिटलाइज केलं हे पॉवर प्लेचं षटक. निश्चितच आशिष यांच्या षटकाच्या उत्तरार्धामध्ये बरसले ते म्हणजेच आनंद गोपाळ तब्बल 18 धावा पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळतात. ज्या षटकाराने कॉन्फिडन्स मिळाला, ज्या षटकाराने निश्चितच तो आत्मविश्वास दिला, तर नंतर जे निश्चितच खराब चेंडू आले त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग इथे करण्यात आला ते म्हणजे फलंदाज आनंद गोपाळ यांच्या माध्यमातून. मग तो ऑन ड्राईव्ह असेल, त्यानंतरचा स्लाइस केला गेला पॉईंटच्या डोक्यावरून खूप चांगल्या प्रकारे बॉलच्या मेरिटवरती खेळले गेलेले फटके पाहायला मिळतात. आणि निश्चितच ज्या प्रकारे स्टार्ट मिळवून दिली आहे, कुठेतरी पहिल्याच षटकामध्ये अंडर प्रेशर टाकण्याचा अपोजिट टीमला प्रयत्न केला जातोय आणि या प्रयत्नात सक्सेसफुल होताना पन्हाळा संघ देखील पाहायला मिळतोय एक चांगला ओपनिंग स्टँड. तर मात्र कशा प्रकारे त्यांना साथ दिली जाते चंद्रकांत यांच्या माध्यमातून हे देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं राहील. मास्टर्स प्रीमियर लीग 2022 दिवस दुसरा मित्रांनो आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एक क्लासिकल फटका पाहायला मिळतो. यावी इनसाइड आउट स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला पुश केलं जात आहे. मिड ऑफ असेल आणि कव्हर रिजन मधील क्षेत्ररक्षक त्यांच्या मधील गॅप भेदण्याचा प्रयत्न होता, पण निश्चितच एक धाव घेत असताना स्ट्राईक इथे दिली जाते आनंद गोपाळ यांना. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहतो. यावी एक क्रिकेटिंग माइंडच्या माध्यमातून पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न कॉम्प्लिमेंट केलं जात आहे. खराब लाईन होती, या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु निश्चितच मिस करतात कुठेतरी. डाऊन द लेग स्टिकची लाईन पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव अवांतर धाव फलकात ऍड होईल. मास्टर्स प्रीमियर लीग 2022 हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो. यावेळी मात्र ज्या फटक्याची प्रयत्न केला होता मागील चेंडूवरती तो फटका इथे मात्र एक्झिक्यूट केला जातोय. शरीराच्या दिशेची ही लाईन आपल्याला पाहायला मिळाली. बॉडी लाईन वरती केला जाणारा अटॅक, त्यावरती तेवढाच मोठा प्रहार. हाफ वॉली चेंडू होता, परंतु ज्या प्रकारचं टायमिंग आनंद गोपाळ यांच्या बॅट मधून पाहायला मिळत आहे अफलातून सुरेख. आणि या चेंडूवर देखील एक येतोय मास्टर षटकार. खऱ्या अर्थाने मास्टर प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून अनेक मास्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते निश्चितच खऱ्या अर्थाने प्रूव्ह करतायत वाय दे आर द मास्टर्स. या षटकारासहित आपण पाहतोय धावफलक गेलाय तो तब्बल 26 धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं हे देखील षटक पाहायला मिळतं मित्रांनो. 2 क्षेत्ररक्षक आहेत ते 38 सर्कलच्या बाहेर.
वाडीश डीप मिड विकेट आपल्याला एक पाहायला मिळतोय आणि डीप मिड विकेट हे दोन क्षेत्ररक्षक ऑन साईडच्या दिशेने आपण पाहतो 38 सर्कलच्या बाहेर. शॉट थर्ड मॅन पॉइंट शॉट कव्हर ऑफ साईडला पाहायला मिळतात. यावेळी समोरच्या दिशेने पुन्हा एकदा अजून एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अफलातून बॅटिंगचं प्रदर्शन मॅग्निफिसंट हिटिंग पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती इथे मात्र प्रॉपर टायमिंग पाहायला मिळते. खूप चांगलं फुटवर्क पाहायला मिळते. हँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं आणि तेवढंच चांगलं शॉट सिलेक्शन या सर्वांच्याच माध्यमातून आनंद गोपाळ मात्र तुम्हाला सर्वांचीच मनं जिंकताना काल याच संघाच्या माध्यमातून आपण बावकर यांना पाहिलं. AB अनंत बावकर आणि आता मात्र आनंद गोपाळ. यावेळी मात्र हुक केला जातोय चेंडूला बॅकफुटला येत असताना फाईन लेगला क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाईल तो सरळ सीमा पार. अजून एक चौकार लगातारचा दुसरा चौकार. पहा ज्या प्रकारे चेंडूची लेंथ ओळखली जाते त्यानंतर शॉट खेळण्यासाठी स्वतःला पोझिशन मध्ये घेऊन आणलं जात आहे आणि जे एक्झिक्युशन पाहायला मिळतंय खूप चांगल्या प्रकारे इथे मात्र नक्कीच आपल्या संघाचा हा डाव लवकरात लवकर फिनिश कसा होईल ह्याचा प्रयत्न केला जातोय. जी क्विक स्टार्ट प्राप्त झाली आहे जी मोमेंटम मिळालंय त्याला मात्र मेंटेन केलं जात आहे. कॅरी करून घेऊन जायला जात आहे पुढे. धावसंख्या धावफलकावरती 34 रन्स ऑन दी बोर्ड. किल्ले पन्हाळा यावेळी मात्र स्लॉक स्वीप पाहायला मिळतोय. प्रत्येक फटका आपल्याला आनंद गोपाळांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. ऑन साईडच्या दिशेने जेवढे स्ट्रॉंग तेवढेच ऑफ साईडला देखील स्ट्रॉंग फटके पाहायला मिळतात. जेव्हा जेव्हा रूम प्राप्त झालाय तेव्हा ऑफ साईडच्या दिशेने जेव्हा जेव्हा मात्र स्टंप टू स्टंपचा अटॅक तेव्हा मात्र आपण पाहतो यावेळी अक्रॉस द लाईनचे फटके देखील तेवढेच चांगले. स्लॉक स्वीपचा हा फटका या देखील चेंडूवरती 4 धावा प्राप्त होत आहेत. या 4 धावांच्या मदतीने 38 धावा धावफलकावरती आणि लक्ष बरंच सोपं करून ठेवलंय. आता मात्र आवश्यक असतील त्या केवळ 29 धावा येणाऱ्या 25 चेंडूंमध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना मित्रांनो पाहायला मिळते 38 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय आणि माझ्या माहितीप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक महागडा पॉवर प्ले येतोय की काय. यावेळी चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि इथे मात्र अनंत गोपाळ यांची इनिंग होईल संपुष्टात येईल आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता. फ्लाईट दिली चेंडूला आमंत्रण दिलं आणि या आमंत्रण देत असताना आपण पाहतोय अनंत गोपाळ यांची इनिंग इथे संपुष्टात येईल. खूप चांगली कॅच त्या ठिकाणी आणि पहिला धक्का ही पार्टनरशिप ब्रेक करण्यात यशस्वी ठरलेत. सेकंड ओव्हर देखील इथे कंप्लीट होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 38. एक गडी बाद 38 धावा. एका बाजूला मित्रांनो पाहायला मिळतो किल्ले पन्हाळा तर दुसऱ्या बाजूला किल्ले कोंढाणा. सिंहगड ज्याला आपण संबोधतो कोंढाणा किल्ला तर दुसऱ्या बाजूला किल्ले पन्हाळा. निश्चितच बाजी प्रभूंचा दो थरार बाजी प्रभूंची ती निश्चितच प्राणपणाला लावून लढण्याची वृत्ती स्वराज्यावरचं ते प्रेम प्रत्येक मावळ्याने आपल्या स्वराज्यासाठी वेचलेला जो घाम आहे जे रक्त आहे ते तुम्हा सर्वांसाठी आजही तेवढंच प्रेरणादायी. लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे. बाजी प्रभूंचं हे वाक्य आजही 350 वर्षानंतर तुम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतं आणि आहेच. महाराजांनी ज्या मावळे निर्माण केले ज्या मावळ्यांवरती विश्वास ठेवला आणि खऱ्या अर्थाने याच शिलेदारांच्या आधारावरती स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य उभारलं गेलं आणि तेच स्वराज्य त्याचं कार्य देखील पुढे अखंडितरित्या चालू राहताना आपण पाहिलं. आणि त्याचमुळे काय होणार 350 वर्षानंतर देखील आपल्याला सर्वांची जाण आहे आपल्याला सर्वांचा आदर आहे आणि त्यांच्या आहुतीची निश्चितच जाणीव आपल्या सर्वांनाच पाहायला मिळतं. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि अजून विजयासाठीचं लक्ष समोर असणार आहे ते तब्बल 29 धावांचं येणाऱ्या 4 षटकांमध्ये. आता तर 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 29 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज आपण पाहणार आहोत यावेळी अनंत बावकर यांना. राजेश सज्ज होतात गोलंदाजी मार्कवरती. राजेश बगाडे. पॉवर प्लेचे षटकं समाप्त झाली आहेत आणि आता मात्र निश्चितच फील्ड आपण पाहतोय थोडीशी विखुरलेली. डीप फाईन लेग आपल्याला पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. डीप मिड विकेट पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑन पाहायला मिळेल. त्याचबरोबर डीप कव्हर. क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर यावी मात्र चेंडू हवेत आहे. पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू खाली. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु आज झेल घेऊ शकलेले नाहीये. चेंडू जाईल सरळ सीमा पार 4 धावांसाठी. अजून एकला जॉब चौकार.
अनंत बावकर, कालचा दिवस ज्या ठिकाणी त्यांनी इनिंग आपली समाप्त केली होती तिथूनच पुन्हा सुरू केले की काय असं म्हणावं लागेल की पहिल्याच चेंडूवरती येत असताना आक्रमक स्वरूप धारण केलंय आणि पहिल्याच चेंडूवरती हा चौकार. तिथं रिस्क होती, झेल होण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहिलं 2 क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न जरूर केला परंतु झेल होऊ शकलेला नाहीये. परंतु 4 धावा धावफलकात ऍड होतील. धावफलक जाईल तो यावी 42, 42 या धावसंख्येवरती. 23 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. फुलटॉस पुन्हा एकदा ऑनच्या दिशेने हा फटका खेळला जातोय. डीप मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला फील्ड करतील, चेंडूची फेक करतील, त्याचबरोबर एकेरी धाव. खूप चांगली पार्टनरशिप 38 धावांची आपल्याला पाहायला मिळाली. आनंद गोपाळ अप्रतिम सुरुवात आपल्या संघासाठी. प्रत्येक चेंडूवरती त्यांनी मात्र धावा अर्जित केल्या, षटकार चौकारांची आतिषबाजी केली. त्याचमुळे काय होणार सध्या सुस्थितीत पन्हाळा संघ. यावेळी बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. झेल घेण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये, परंतु झेल होऊ शकत नाहीये. परिणाम इथे 1 धाव जरूर अर्जित केली जाते. माफ करा 2. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे अर्जित केल्या गेल्यात. ज्या प्रकारचा धावसंख्येची गती आपल्याला पाहायला मिळते, करंट रन रेट अप्रतिम. ज्या प्रकारे रनचेसला अप्रोच केलंय पन्हाळा संघाच्या माध्यमातून. अटॅकिंग क्रिकेट काय असतं, फिअरलेस क्रिकेट काय असतं हे मात्र दाखवून दिलंय. पहिल्याच षटकापासून ज्या प्रकारे अटॅक केला गेला दोन्ही एंडने, त्याचमुळे काय होणार यावेळी मात्र 46 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. प्रशांत म्हात्रे, आपण जर कुठे असाल तर त्वरित व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. प्रशांत म्हात्रे कुठे असतील तर आपण त्वरित व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. 46 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2.4 ओव्हर. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. चांगलं टायमिंग पाहायला मिळत आहे. बराचसा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. ऑफ बॅलन्स झाले परंतु स्वतःला सांभाळत असताना अंतिम क्षणी एक सुंदर कॅच. प्रशांत म्हात्रे, विनंती असतील प्रशांत म्हात्रे, स्पर्धा प्रमुख प्रशांत म्हात्रे कुठे असतील तर त्वरित यायचंय, व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. प्रशांत म्हात्रे, वडा कॅच. झेल घेण्याचा प्रयत्न अंदाज घेत होते, जज करण्यात आला होता, कुठेतरी ऑफ बॅलन्स झाली परंतु स्वतःला सांभाळलं आणि सांभाळत असताना देखील चेंडूवरची नजर काही हलू दिलेली नाहीये. 2nd विकेट इथे डाऊन होताना पाहायला मिळणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 46 या धावसंख्येवरती लगावला जाणार हा धक्का क्रमांक 2. 3रं षटक प्रगती पथावर असताना 46 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज आपण पाहणार होतो यावेळी बॅटिंग मार्क वरती जात असताना श्रीकांत. अनंत बावकर अटॅक करत होते आणि अटॅकिंग क्रिकेट खेळायचा प्रयत्न, परंतु यावेळी एका चांगल्या कॅचने त्यांची इनिंग देखील थांबवली आहे. पहा, फिल्डिंग एक महत्वाचा फॅक्टर का असतो, क्षेत्ररक्षण अत्यंत इम्पॅक्टफुल फॅक्टर का आहे. 2 कॅचेस, दोन्ही कॅचेस आपण पाहिलं तर एकाच क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, परंतु या दोन्ही कॅचेसने काय केलंय तर मैदानामध्ये 2 अक्षय खेळाडू होते जे एक हाती सामना आपल्या संघाच्या बाजूने वळवण्याची क्षमता ठेवत होते, ती धमक ठेवत होते. त्या दोन्ही फलंदाजांना तंबूची दिशा दाखवली. 46 धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी लक्ष असणारे 21 धावांचं. 19 चेंडू येणारे शिल्लक, 21 धावांची आवश्यकता. यावेळी डाऊन द लेग स्टिकची ही लाईन, खराब चेंडू पाहायला मिळतो. यावी व्हाईट बॉलचा इशारा येईल. पीसी पाटील सर आपण पाहतो यावी नॉन स्ट्रायकिंग एंडला मुख्य पंचांच्या भूमिकेत, तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील करुणाकर कोटियन सर. निश्चितच 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत आमच्या सोबत जोडले जात आहेत तिथे सूर्यकांत आढाव सर. दर्जेदार असं 3 पंचांचं पॅनल, मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त हे पंच आणि अनेक स्पर्धांच्या माध्यमातून त्यांचा देखील असलेला अनुभव या स्पर्धेला अजून 4 चांद लावण्याचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा डाऊन द लेग स्टिकची ही लाईन आपल्याला पाहायला मिळते आहे. दिशाहीन गोलंदाजी, अंडर प्रेशर असताना 2 विकेट कुठेतरी प्राप्त झाल्या आहेत. संघाला एक संधी मिळाली होती या सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची, परंतु हे स्क्वेअर चेंडू सामना अजून दूरवर घेऊन जात असताना या चेंडूवरती येते ती शेवटच्या 1 धाव. एका धावेने धावफलक झाला तो यावी 50 या धावसंख्येवरती आणि विजयासाठी आता मात्र लक्ष असेल 18 चेंडू आणि 17 धावांचं. 67 धावांचं लक्ष असताना इथे खेळ समाप्त झाला 3 षटकांचा. धावसंख्या धावफलकावरती पन्हाळा संघाच्या माध्यमातून लगावण्यात आली ती 50. आता मात्र आवश्यक असतील येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये केवळ 17 धावा. Still, there is just 70 runs are required from remaining 18 deliveries. लक्ष बरंच सोपं करून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओपनिंग प्लेअरच्या माध्यमातून प्रथमतः
आपण पाहायचं झालं तर निश्चितच अनंत गोपाळ खूप चांगली विस्फोटक इनिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. निश्चितच 350 मित्रांनो, तब्बल 350च्या स्ट्राईक रेटने 10 चेंडूंमध्ये 35 धावांची खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 5 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकार त्यांच्या खेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. यावेळी गोलंदाजी मार्कवरती आशिष वडदे येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आशिष वड्डे आणि श्रीकांत देखील, श्रीकांत चंदनखेडे स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन घेण्याचा प्रयत्न, बीट झाले. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट हे सांगताना या चेंडूवरती फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. त्रिफळाची बाद. धक्का क्रमांक तिसरा गडी देखील बाद. मित्रांनो, मॅच अजूनही समाप्त झालेली नाहीये. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेचा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. इथून देखील कमबॅक केलं जाऊ शकतं, प्रेशर बनवलं जाऊ शकतं, मोमेंटम शिफ्ट केलं जाऊ शकतं. क्विक सक्सेशन मध्ये काही कपल ऑफ विकेट जिथे प्राप्त झाल्या तर निश्चितच या गेमला देखील टर्न केलं जाऊ शकतं. एक विकेट घेत असताना पहिल्या चेंडूवरती इथे मात्र नक्कीच किल्ले कोंढाणा संघाला पुनरागमन करण्याची संधी निर्माण झाली आहे. नेक्स्ट मॅच साठी लगेच तयारीत राहायचं आहे. किल्ले अजिंक्यतारा आणि किल्ले पुरंदर. अजिंक्यतारा संघाला विनंती असेल, मॅच फिनिश झाल्या आपण मैदानात जायचं, फिल्डिंग लावून घ्यायची आवश्यक असतील. आता मात्र 17 चेंडू आणि 17 धावा, 3 गडी गमावलेत, परंतु अजूनही 7 विकेट्स हातामध्ये असणार आहेत. संयम ठेवावा लागेल. एका बाजूला सेट फलंदाज चंद्रकांत यांना आपण नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. जास्तीत जास्त स्ट्राईक चंद्रकांत यांच्याकडे कशी राहील याचा मात्र विचार करावा लागेल. 4 चेंडू त्यांनी फेस केलेत, 5 धावा त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. नवीन फलंदाज शरद भोसले सज्ज होता त्यावेळी स्ट्रायकिंग एंडला. तर सेकंड डिलिव्हरी घेऊन आशिष. या देखील चेंडूवरती आपण पाहतोय लेग बिफोर विकेटची अपील आणि यस, बॅट्समन इज आउट. लेग बाईज नाहीयेत, माफ करा, लेग बिफोर विकेट नाहीये. माफ करा, लेग बिफोर विकेट हा नसणार आहे. याच पंचाचा निर्णय आलाय, पंचाने रिव्हर्स केलाय आपला निर्णय, डिसिजन. परंतु अफलातून वॉट अ डिलिव्हरी, इन स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळत आहे. ऑफ स्टिकची लाईन पाहायला मिळत आहे. स्टंप टू स्टंपचा अटॅक आणि खूप चांगली पिचिंग पाहायला मिळत आहे. विनंती असेल थोडीशी आतमधून गाडी घ्यायची आहे. 50 धावा दाखल होती 3 गड्यांच्या मोबदल्यात. मॅच टर्निंग ओव्हर राहील काही हे पाहणं महत्वाचं असणार आहे. औत्सुक्याचं ठरेल. ऑनच्या दिशेने खेळला गेलेला फटका 1 धाव जरूर मिळवून देऊन जात आहेत. एका धाव्याने धावफलक 51. अजूनही आवश्यकता असेल ते 16 धावांचे येणारे चेंडू शिल्लक 15 चेंडू 16 धावा 15 चेंडू. एका बाजूला किल्ले पन्हाळा तर दुसऱ्या बाजूला किल्ले कोंढाणा. कोणता किल्ला असेल? स्वराज्याच्या दृष्टीने दोन्ही किल्ले महत्वाचे होते. किल्ले कोंढाणा राजमाता जिजाऊ यांच्या इच्छेखातीर पुन्हा एकदा किल्ले कोंढाणावरती भगवा फडकावला गेला. निश्चितच तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तर दुसऱ्या बाजूला किल्ले पन्हाळा पाहायला मिळतो. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतो. चेंडूमध्ये वेग होता, लाईन खूप चांगल्या प्रकारची, लेंथ देखील तेवढ्याच चांगल्या प्रकारची, बॅकअप खूप चांगल्या प्रकारचा. एकच धाव या चेंडूवरती लेग बायची धाव देखील कळवली जाते पंचांच्या माध्यमातून. आणि एका धावेने धावफलक जाईल तो यावी 52 या धावसंख्येवरती. 52 रन्स ऑन द बोर्ड प्लस ऑफ 3 विकेट्स. अजूनही आवश्यक असतील त्या 15 धावा येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये. 6.43 इथे रिक्वायर्ड रेट असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला श्रीकांत यांना आपण पाहणार आहोत. माफ करा, शरद भोसले. हलकेचे स्टेप आउट झाले, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा त्यांना यावेळी अफलातून फिल्डिंग, सुरेख फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. अपील करत आली, पंचांनी ही अपील फेटाळली आहे जरूर, परंतु त्या ठिकाणी नॉट आउटचा निर्णय, पंचाचा निर्णय हा अंतिम असेल तो निर्णय आलाय. परंतु दर्जेदार फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. ज्या प्रकारे चेंडूला कलेक्ट केला तेवढाच क्विक काम थ्रो पाहायला मिळाला. आणि ज्या प्रकारे स्टंप्सच्या दिशेने आपण जर पाहायचं झालं तर गोलंदाजाने पिकअप केला, त्यानंतर यष्टा उद्ध्वस्त केला. खूप चांगलं दर्जेदार फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगलं क्रिकेट इथे आपण पाहतोय. अशाच प्रकारच्या क्रिकेटची आवश्यकता असणार आहे प्रत्येक संघाला.
करणं खेळणं तर आणि तरच पुढील फेरीमध्ये सेमीफायनल्समध्ये उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्याचे प्रवेशद्वार आपल्या संघासाठी ओपन होतील. एका धावेने धावफलक जाईल तो यावी 53 या धावसंख्येवरती. 14 धावांची अजूनही आवश्यकता येणारे चेंडू शिल्लक असतील ते 13. यावेळी शॉर्ट ऑन पूल पाहायला मिळतो आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव घेतील आणि एकाच धावात समाधानी ते मानावं लागेल. एका धावेने षटक कंप्लीट होतोय. धावसंख्या धावफलकावरती 54. अजूनही विजयाचं लक्ष असणार आहे ते समोर 13 धावांचं येणाऱ्या 2 षटकांमध्ये. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 13 धावांची आवश्यकता विजयासाठी आपण पाहणार आहोत. किल्ले पन्हाळा या संघाला एक क्विक स्टार्ट मिळाल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे ते कमबॅक केलंय ते म्हणजेच किल्ले कोंढाणा या संघाने ज्या प्रकारे आपण पाहिलं 2 विकेट क्विक सक्सेशनमध्ये गेले. त्यानंतर या षटकात कौतुक करावं लागेल ते गोलंदाज राजेश यांचं, ज्या प्रकारे ही गोलंदाजी राहिली आहे. खूप चांगल्या प्रकारे आपल्या संघाला पुनरागमन करून देण्याची संधी त्यांनी दिली आहे. या षटकामध्ये केवळ एक विकेट नाही आहे ते इकॉनॉमिकल देखील राहिले. केवळ अच्छा आशिष वड्डे सेकंड स्पेलमध्ये खूप चांगला कमबॅक. सेकंड स्पेलमध्ये आपल्या संघाला मॅचमध्ये पुन्हा एकदा घेऊन येण्याची काम करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 13 चेंडूचा 13 धावांची आवश्यकता असणार आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. कशा प्रकारे या पुढील खेळ राहतोय, कशा प्रकारे या रनचेसला अप्रोच केलं जात आहे. ही पार्टनरशिप कुठेतरी बिल्ड होताना प्रयत्न करताना पाहायला मिळते. ज्या प्रकारे मागील षटकामध्ये रिस्क घेण्यात आली नव्हती, स्ट्राईक रोटेट करण्यावरती भर देण्यात आला. एक रिस्की सिंगल जरूर पाहायला मिळाली परंतु नुकसान होऊ शकलेलं नाहीये. तर गोलंदाजी मागवरती राजेश बगदे यांना पाहणार आहोत, बगाडे यांना पाहणार आहोत. विश्वास दाखवलाय राजेश यांना तर मात्र चमत्कार करून दाखवावा लागेल. ही मॅच जर आपल्या संघाच्या बाजूने झुकवायची आहे तर इथे मात्र एक मॅच विनिंग इन निश्चितच स्पेल पाहावा लागेल. 54 धावा धावफलकावरती 13 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू खूप चांगल्या प्रकारचा येतोय. अक्रॉस द लाईन स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न बीट झाले, पूर्णतः मिस केला. निश्चितच डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल किल्ले पन्हाळा संघावरील दडपण वाढवणारा राहील. 13 चेंडू ते 11 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 13 धावांची आवश्यकता. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. ऑन ड्राईव्ह केलं जात आहे. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रॉंग एंडला थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. क्विक रनिंग बिटवीन द विकेट आणि अशा प्रकारे हाफ चान्सेस कन्वर्ट करावे लागतील. सिंगल्सला डबल्समध्ये, डबल्सला ट्रिपल्समध्ये कन्वर्ट केलं तर निश्चितच प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंवरती देखील प्रेशर बनवलं जाऊ शकतं आणि निश्चितच एक्स्ट्रा धावांच्या माध्यमातून आपला संघावरील दडपण कमी केलं जाऊ शकतं. मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु निश्चितच या प्रयत्नात तितकंसं यश प्राप्त होत नाहीये. पुन्हा एकदा एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल आपण पाहतोय यावेळी कमबॅक करून देईल ते म्हणजेच त्यांनाच अपडेट करावी लागेल तिकडे. सौरभ नेक्स्ट मॅचची टीम 9 चेंडूंचा खेळ शिल्लक 11 धावांची अजूनही आवश्यकता. या चेंडूवर देखील आपण पाहतोय सिंगलचा प्रयत्न. या सिंगल्स थांबवल्या गेल्या पाहिजेत. या सिंगल्स जर थांबवल्या गेल्या तर निश्चितच पन्हाळा संघावरती कुठे ना कुठेतरी दडपण बनवलं जाऊ शकतं. कोंढाणा संघाला याच्यावरती विचार करावा लागेल. कर्णधार कॅप्टन्सला काही रणनीतीमध्ये बदल करावी लागेल. यावेळी स्टेप आउट झाले, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले. त्यानंतर अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग क्षेत्ररक्षक बराचसा तत्परतेने येतोय आणि यावेळी मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. विकेट होईल पतन, धावबाच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. अशाच प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची आवश्यकता असणार आहेत. सेन्स ऑफ ह्युमरचा वापर करावा लागेल, समयसूचकता दाखवावी लागेल आणि निश्चितच प्रत्येक खेळाडूला आता मात्र आपला खेळ उंचवावा लागेल. तर आणि तर कलेक्टिव्ह एफर्ट, टीम एफर्टच्या माध्यमातूनच इथे मात्र पन्हाळा संघाला झुंजावता येऊ शकतं शेवटच्या चेंडूपर्यंत आणि या मॅचमध्ये रंग भरता येऊ शकतील. ही विकेट पाहूया पन्हाळा संघाला कितपत महाग पडते. सेकंड रनचा अटेम्प्ट करण्यात आला परंतु या अटेम्प्टमध्ये अनसक्सेसफुल होताना 58 या धावसंख्येवरती 4था धक्का लागतोय किल्ले पन्हाळा या संघाला. षटक क्रमांक 5 इथे प्रगतीपथावर असताना अजूनही 9 धावांची आवश्यकता असणार आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. देर इज अ नो DRS सर.
देर इज अ नो DRS. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन कायम असेल याची नोंद घ्या, जो अंतिम असेल. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज असणाऱ्या अत्यंत रोमहर्षकतेच्या दिशेने हा सामना पुढे मार्गक्रमण करताना मित्रांनो पाहायला मिळतोय. जी क्विक स्टार्ट मिळाली, अनंत गोपाळ यांनी पॉवर प्लेचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग केला. जवळजवळ 40 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाल्या होत्या. परंतु तदनंतर कौतुक करावं लागेल किल्ले कोंढाणाचं, ज्या प्रकारे या संघातील गोलंदाजांनी आपल्या संघाला कमबॅक करून दिलंय. क्षेत्ररक्षकांनी घेतलेल्या कॅचेस असतील, रनआउटचा देखील त्यामध्ये समावेश होता. या कलेक्टिव्ह एफर्टच्या माध्यमातून अजूनही या मॅचमध्ये रोमहर्षकता शिल्लक. हा चेंडू असेल सर्वाधिक महत्वाचा चेंडू. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला शरद समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू खेळून काढला जातो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि ओढ कॅच. या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने आता रंगा भरले आहेत. अजून एक विकेटचं पतन होत आहे आणि निश्चितच ही मॅच, हा सामना आता मात्र तुम्हा सर्वांसाठी उत्कंठावर्धक ठरताना पाहायला मिळेल. शेवटच्या षटकात आवश्यक असतील त्या तब्बल 9 धावा. पहा मित्रांनो, क्रिकेट काय आहे, तुम्हा सर्वांना या मैदानाकडे का खेचलं जातं, का खेचून येतो, घेऊन येतो हा खेळ. या खेळामधली असलेली अनिश्चितता, कुठे सामना होता, कुठे आलाय, मगासपासून आपण पाहतोय ज्या प्रकारे या सामन्याने कलाटणी घेतली आहे, ज्या प्रकारे किल्ले कोंढाणाने कमबॅक केलाय, खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम केलेलं पाहायला मिळतं. थोडी घाई करा, दोन्ही संघांना विनंती असेल. शेवटचं षटक शिल्लक असणार आहे. 9 धावांची आवश्यकता विजयासाठी. Still there is a 9 runs are required from remaining 1 over. It means the last 6 deliveries and 9 runs are required to win for the Kille Pannala. What a fight. कौतुक करावं लागेल किल्ले कोंढाणा संघाचं, ज्या प्रकारे या मॅच मध्ये कमबॅक केलाय. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या मिनिटापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजण्याचा जो स्वभाव होता, झुंजण्याची जी वृत्ती होती ती मराठ्यांची होती, मावळ्यांची होती. तीच कामी आली स्वराज्याच्या, तीच कामी आली महाराजांच्या. आज त्यांच्या किल्ल्यांची नावं घेऊन हे सर्व खेळाडू मैदानात उतरलेत आणि त्यांचा स्वभाव देखील बदललेला पाहायला मिळतोय. ही झुंजार वृत्ती त्यांच्यामध्ये देखील संचारलेली पाहायला मिळते आणि आता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत लढताना, आपल्या आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी लढताना हे दोन्ही संघ पाहायला मिळतील. एका बाजूला किल्ले पन्हाळा 6 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी, तर याच 9 धावा डिफेंड करण्यासाठी किल्ले कोंढाणाची संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आपले सर्वच्या सर्व 100% योगदान देण्यासाठी सज्ज. MPL 2022 मास्टर प्रीमियर लीग 2022चा हा थरार पहिल्याच मॅच मध्ये आजच्या दिवसात रंग भरले गेलेत आणि अशा प्रकारे भरले गेलेत की तुम्हा सर्वांच्या नजरा देखील खिळवून ठेवल्यात. या मॅचने काय होईल, या मॅच मध्ये कोण जिंकेल, कोण हरेल, कोणाला पराभवाचा धक्का मिळेल हे पाहणं उत्सुकाचं ठरेल. परंतु अंडर प्रेशर असणारा यावेळी गोलंदाज, अंडर प्रेशर असतील ते फलंदाज, अंडर प्रेशर असतील ते सर्व क्षेत्ररक्षक. परंतु सपोर्ट जो आहे या दोन्ही संघांना, जे या दोन्ही संघांचे खंदे समर्थक आहेत, ते मात्र निश्चितच अशा प्रकारची मॅच पाहण्यासाठी उत्सुक. आम्ही सर्वच क्रिकेटवर प्रेम करणारे प्रेक्षक अशा प्रकारची मॅच पाहण्यासाठी उत्सुक. आणि मात्र नक्कीच दबाव मैदानाच्या आतमध्ये, परंतु याच दबावाच्या खाली जो खेळाडू आपला खेळ उंचावणारा आहे तोच खेळाडू आपल्या संघाला इथे मात्र विजय प्राप्त करून देईल. तर पाहूया अंडर प्रेशर कोणता खेळाडू आहे जो मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देतोय. विजयश्री आणि विजयश्रीची ही माळ कोणत्या संघाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती निर्णायक षटक घेऊन सज्ज होते त्यावेळी भूषण. जबाबदारी पूर्ण असणारा हे षटक अंडर प्रेशर या षटकाला घेऊन येतात ते भूषण आपल्या संघासाठी. एका बाजूला किल्ले कोंढाणा तर दुसऱ्या बाजूला किल्ले पन्हाळा. एक किल्ले कोंढाणा सिंहगड पुणे जिल्ह्यातील एक राकड असा किल्ला, तर दुसऱ्या बाजूला पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण आणि तेवढंच निसर्गरम्य ठिकाण म्हणून पन्हाळ्याला पाहिलं जातं. या दोन संघांमधील रणसंग्राम. पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली जाते. समीकरण काहीसं बदलत आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आवश्यक असणार आहे त्या अजूनही 8 धावा. एक चूक, या अंतिम क्षणी केलेली एक चूक आपल्या संघासाठी महाग ठरू शकते आणि आतापर्यंत केलेल्या मेहनतीवरती पाणी देखील फिरू शकते. त्यामुळे प्रत्येक चेंडू महत्वाचा. 5 चेंडू आणि आवश्यक असणारे त्या विजयासाठी 8 धावा. एक मोठा फटका किल्ले पन्हाळ्याला या मॅच मध्ये स्ट्रॉंगली
कमबॅक करून देऊ शकतं. तर एक डॉट बॉल इथे मात्र नक्कीच प्रेशर वाढवणारा राहील फलंदाजावरील. प्रत्येक धाव इथे मात्र नक्कीच विजयाच्या नजीक घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळेल किल्ले पन्हाळा संघाला. फील्ड पोझिशन मध्ये अनेकशे बदल केले जात आहेत. आपण पाहतो ऑनच्या दिशेने डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय. निश्चितच निश्चितच डीप कव्हर आपल्याला पाहायला मिळतो जो 38 सर्कलच्या बाहेर पाठवला गेलाय. निश्चितच लॉंग ऑफला आपण पाहतो हलकासा वाईट. अराउंड द विकेटचा मारा, स्टेप आउट झाले. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, आपलाच फॉलो थ्रू वरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि यस विकेटचं इथे पतन. पन्हाळा संघ आता मात्र अजून दबावाखाली जाईल. ही विकेट मात्र निश्चित असताना दबावाखाली पाडताना हलकसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. ताळमेळमध्ये तिकडे कमतरता, कॉलिंगमध्ये कमतरता आणि अंडर प्रेशर इथे मात्र चूक होताना पन्हाळा संघाच्या माध्यमातून केवळ विकेट नाही तर येणारा बहुमूल्य असा डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय जो प्रेशर क्रिएट करेल, वाढवेल, इन्क्रीज करेल किल्ले पन्हाळा संघावरील. ही मॅच कुठे होती मित्रांनो? या मॅचच्या सेकंड इनिंगची सुरुवात धडाकेबाज ताबडतोब आक्रमक विस्फोटक अशी सुरुवात केली अनंत गोपाळ यांनी. परंतु मिडल ओव्हर्स मध्ये ज्या प्रकारे कमबॅक केला गेला, डॉट बॉल पर्सेंटेज वाढवलं, कन्सिस्टंटली विकेट घेतल्या गेल्या, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि आता मात्र किल्ले कोंढाणा या मॅच मध्ये हळूहळू का होईना परंतु खूप चांगल्या प्रकारचं स्ट्रॉंगली कमबॅक करताना 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, 8 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील जाधव, सुरेख चेंडू परंतु यष्टीरक्षकाकडून ही चूक पाहायला मिळते. डॉट बॉल होऊ शकला असता बाईटचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून आणि ही एक चूक एक धाव बाईटच्या स्वरूपात धावसंख्येत ऍड करेल. धाव फलक जाईल तो यावेळी 60 रन्स ऑन दी बोर्ड पर लॉस ऑफ 6 विकेट्स. ओपनिंग पेअरची जी पार्टनरशिप झाली त्यानंतर एकही पार्टनरशिप चांगल्या प्रकारे होऊ शकली नाही. हेच कारण आहे या परिस्थितीमध्ये आता मात्र किल्ले पन्हाळा शेवटचे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक, आवश्यक आहे त्या विजयासाठी 7 धावा. 7 धावा 3 चेंडू. किल्ले पन्हाळा विरुद्ध किल्ले कोंढाणा. कोणता संघ असेल तो विजयाची माळ ही मात्र निश्चितच आपल्या संघाच्या दिशेने घेऊन जाईल. परंतु या कौतुक करावं लागेल भूषण यांचं. अंडर प्रेशर खूप चांगले षटक इथे हाताळताना 3 चेंडू हाताळलेत, 2च धावा केवळ खर्च केल्यात. सध्या जर पाहायचं झालं तर केवळ 1च धाव त्यांनी खर्च केली आहे. 1 धाव बाईटच्या स्वरूपात आपण पाहतो धाव फलकात ऍड झाली आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक, आवश्यक असतील त्या 7 धावा. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज अनिल पेले. यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होत आहेत बाद. अजून एका विकेटचं पतन आणि खूप स्ट्रॉंगली कमबॅक पाहायला मिळाला. इथे कौतुक करावं लागेल किल्ले कोंढाणा संघाचं, सर्वच गोलंदाजांचं आणि त्यांना मिळालेल्या साथ देणाऱ्या क्षेत्ररक्षकांचं देखील. हा डॉट बॉल अत्यंत महत्वाचा. 2 चेंडू शेवटचे शिल्लक असतील आणि 7 धावांची आवश्यकता. ज्या संघाने षटकार आणि चौकारांनी सुरुवात केली, ज्या संघाने षटकार चौकारांची आतिषबाजी केली, आता मात्र त्या संघाला मॅच मध्ये जर विजय व्हायचा आहे तर मात्र याच षटकाराची आणि चौकारांची आवश्यकता असणार आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक विजयासाठी आवश्यक असतील त्या 7 धावा. अनिल गोल्डन डकचा शिकार इथे ठरताना पाहायला मिळाले. अंतिम क्षणी आले जरूर, अंडर प्रेशर होते परंतु निश्चितच निराशाजनक आपल्याला पाहायला मिळाले कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. विकास जगताप यावेळी स्ट्रायकिंग एंड लाईत असताना फिनिशिंग टचची आवश्यकता होती. 7 गडी बाद झालेत. त्यानंतर आपण पाहतोय लोअर ऑर्डर टेल पन्हाळा संघाची यावेळी खेळपट्टीवरती एकही बॅटर सेट बॅटर खेळपट्टीवरती पाहायला मिळत नाहीये. परिणामतः आपण संकटात अडचणीत किल्ले पन्हाळा. 2 चेंडू 7 धावा. सुरेख चेंडू, अफलातून गोलंदाजी, लाजवाब. मात्र निश्चितच या मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन गोलंदाज भूषणच्या देखील माध्यमातून. अंडर प्रेशर भूषण देखील होते परंतु खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन. 1 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे, लक्षात घ्या. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. जरी षटकार आला तरी मात्र ही प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला ऍडव्हान्टेज असणार आहे. शेवटचा आणि अत्यंत महत्वपूर्ण चेंडू. 1 चेंडू 7 धावा. काय घडेल काय बिघडेल किल्ले कोंढाणा विरुद्ध किल्ले पन्हाळा.
आणि यावेळी मॅच मेड ट्विस्ट. अजूनही मॅच समाप्त झालेली नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. वाईट अर्थातच एक अतिरिक्त धाव, अवांतर धाव स्क्वेअर चेंडूच्या माध्यमातून या मॅच मध्ये अजूनही टर्निंग ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. त्या व्हाईट बॉलने एका धावेची भर. आता मात्र विजयी षटकाराची आवश्यकता. तो विजयी षटकार आणि ही मॅच फिनिश होईल का? शिदत जा. अनेक स्पर्धा, अनेक मॅचेस तुम्हाला सर्वांच्या नजरेसमोर आले असतील. शेवटच्या चेंडू 6 धावांची आवश्यकता आणि यावेळी मात्र अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू येईल तो डॉट आणि तब्बल 5 धावांनी या मॅच मध्ये विजय प्राप्त करताना खिल्ले कोंढाणा. अप्रतिम दर्जेदार मॅच झाली मित्रांनो. आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये आपण जर पाहायचं झालं तर सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. किल्ले कोंढाणा या संघाच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल या संपूर्ण गोलंदाजांचं. आशिष वड्डे 2 षटकं हाताळली, 21 धावा खर्च करत 1 विकेट प्राप्त केली. उदय दळवी 1 षटक हाताळलं, महागडं राहिलं, 1 विकेट घेत असताना 20 धावा खर्च केल्या. राजेश बागडे 2 षटकं हाताळली, 8च्या इकॉनॉमीने 2 विकेट्स प्राप्त करत केवळ 16 धावा खर्च केल्या. तर भूषण पाटील अंतिम आणि महत्वाचं षटक हाताळत असताना केवळ 2 धावा